आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत। काय मागण्या होत्या आपल्या, कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण ठिय्या आंदोलन करत आहोत? महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 आम्ही या युनियनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दैनंदिनामध्ये यासाठी आलो होतो की शासनानं 5/3/2024ला 5/8/24ला एक परिपत्रक काढलं की जे काही आम्ही अनुदान पाठवित होतो त्या अनुदान जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देण्यात यावं, परंतु या जिल्हा परिषदेकडून तसे अनुदान न देता पंचायत समितीला पाठवून दिलं। ते अनुदान पाठविल्यानंतर 16/1/2025ला ते अनुदान पंचायत समितीला पोचलं। त्याचा आम्ही पाठपुरावा केला, पण पंचायत समितीकडून ते काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नाही। ते अनुदान न दिल्यामुळं आम्ही प्रत्येक विस्तार अधिकारीला, गट विकास अधिकारीला या संदर्भात युनियनच्या तर्फे प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांनी तिथे भेटून त्यांना सांगितलं की आमचं अनुदान आलेलं आहे आणि आम्हाला अनुदान द्या, आमचा पगार द्या, आमचा जे काही आलेलं आहे ते करा। पण कोणत्याही प्रकारचा कोणत्याही व्हिडिओनं त्याच्यावर दखल न घेतल्यामुळं मी प्रत्यक्ष बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटलो आणि भेटल्यानंतर सांगितलं की मॅडम तुमच्याकडून पैसे पाठवण्यात आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्या कर्मचाऱ्याला ते पैसे मिळाले नाही, तर त्याची दखल घ्या। व्हिडिओने लगेच त्या ठिकाणी एक व्हिडिओची यांची कॉन्फरन्स घेतली आणि सर्व व्हिडिओला त्यांनी सांगितलं, तरी त्या व्हिडिओनी कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर दखल न घेतल्यामुळं शेवटी आज नांदेड जिल्ह्यातली 16 तालुक्यामधून जवळपास एक 500-600 लोक जिल्हा परिषद या ठिकाणी आलेत आणि आम्ही जवळपास एक 11 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलो आहोत। 11 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत। आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारीच्या दैनंदिनामध्ये त्याने आल्यानंतर आलो, त्यांच्याशी सविस्तर झालं, मॅडमशी माझ्याशी सविस्तर बोलणं झालं। मॅडमनं सांगितलं, सगळ्या व्हिडिओला त्यांनी माझ्यासमोर फोन लावलं आणि त्यानं काय सांगायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे संबंधित तुमचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी याचे जिम्मेदार आहेत, त्यांच्या दैनंदिनामध्ये तुम्ही जाऊन बसा। त्यांच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत। किती महिन्यापासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला इथे कोणी दिसत आहे, आपली पुढील भूमिका काय आहे? जोपर्यंत ते येणार नाही, मग तो 7 वाजो 8 वाजो किंवा रात्र गेली तरी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत। आमचा सर्वत्र जबाबदार हे जिल्हा परिषद राहतील। पुढचं जे काही कार्यक्रम आहे इथं नाही झालं तर आम्ही उद्यापासून सगळे लोक या जिल्हा परिषदच्या गेटवर आम्ही बसू आणि सगळ्याचं काम करू। किती महिन्यापासून पगार नाही आहे आपला? 4 महिने झाले आमच्या लोकांना पगार, 4 महिन्यापासून पगार नाही आणि 1 महिन्याचा पगार जिल्हा परिषदकडून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता 16 तारखेला। दुसरी 16 गेली तरी आमच्या कर्मचाऱ्यांना ते पगार मिळालेले नाही आणि याच्या अगोदर एरच देण्यात आलं होतं। ते जवळपास 2 महिने प्रत्येक पंचायत समितीने ठेवलं। आम्हाला काय देता असं प्रत्येक पंचायत समितीकडून मागणी होत होती, त्याच्यावर आम्ही तडजोड करून नंतर त्याने आम्हाला ते एरियस दिलं। म्हणजे व्हिडिओ जाणून बघून तुमच्या पगारामध्ये प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक विस्तार अधिकारी याच्यावर आम्हाला ते सत्वित आहेत। तर माझी तुमच्या सगळ्या मॅडमच्या याच्या माध्यमातून या शासनापर्यंत हे आमची बोली आपण पोहोचतील अशी तुमच्याकडून सर्वांची अपेक्षा करतो। आपण माझं बॅड घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।